प्रत्येक वाढदिवस हा स्पेशलच असतो, प्रत्येक. आणि म्हणजे आय कॅन वाउच फॉर इट. एकही वाढदिवस त्याला भेटल्यानंतरचा माझा डल, बोरिंग, बेसिक असा कधीच गेलेला नाही. सो आता हे काय नवीन तुम्ही काहीतरी विचार करताय, बरं चाललंय ते चालू द्या की. पण तरी सुद्धा माझ्या मते काही जण प्रयत्न करतात की आपला छंद असेल किंवा काहीतरी वेगळं करायचं म्हणून प्रयत्न करतात. सो मला असं वाटतं ही तीच सिरीज आहे की ह्या आयुष्याच्या स्टेजमध्ये रमा म्हणून रमा जे कॅरेक्टर करते आहे प्रिया, तिला काहीतरी नवीन करावं असं वाटतं. मी येते घरी आणि ऑन द वे आहे आणि मी उमेशला सांगितलंय फोन करून की तू घरी पोचलायस का? तो म्हणला तो मी पोचलोय. म्हटलं मी पोचते आता 5 मिनिटात. तो म्हणला ठीक आहे. आणि द मोमेंट मी घरात आले की माझ्या हातात एक असा गरम त्याच्या हातचा चहाचा कप पडणं, मी खरंच सांगते ह्याच्यासारखं सुख नाही. पण वरुण हे जवळजवळ अनेकदा अरे, ऍक्च्युली एक मिनिट. वरुण आमच्या घरातले जवळजवळ डायलॉग्स तो लिहून काढतो असं आम्हाला खूपदा वाटतं. आणि वरुण आणि उमेशचा DNA सेम आहे. ऐकेन इतकं असतं की मी आता इथे आहे तर मी इकडनं राईड घेतल्यावरती नो एंट्रीचं कसं जायचं. मी म्हटलं मी इथे घरी आहे, तू कुठे आहेस मला जगाच्या पाठीवरती कसं कळणार. पण तोही ती मला फोन करून प्रश्न विचारणारच. पण करिअरचा अजून कंटाळा आलेला नाही की हे करिअर सोडून आता वेगळंच एक हॉटेलच उघडूया किंवा कॅफेचं किंवा उघडूया किंवा डोंगरातच जाऊन आता राहूया वगैरे, असं अजून आमच्या आयुष्यात मला तरी आलेलं नाहीये. प्रियाचं मला माहिती नाही. तुझ्या आयुष्यात काय आलंय? तुमची जॉईंट फॅमिली आहे. हो हो, तुमच्या घरी गणपती असतो विचार पुढचा. आणि आम्ही जेव्हा डेट करत होतो तेव्हा मी असं त्याला, मला तो आवडायचा खूप आणि मला त्याला जाणून घ्यायचं होतं. तर मी त्याचं एक कसं माझ्या कॉलेजमध्ये एक सेलिब्रिटी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे वगैरे असं करून मी त्याला भेटले होते आणि त्याच्या आयुष्यातले सगळे प्रश्न विचारून त्याची उत्तरं लिहिली नव्हती, रिस्टोअर केली होती. सो प्लीज मराठी झी5 वरती हे काय नवीन नक्की पहा. हे काय नवीन तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या घरातलीच गोष्ट आहे असं तुम्हाला जरूर वाटेल. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा भाग हा खूप स्पेशल आहे, कारण आजच्या भागामध्ये आज आपल्यासोबत एक पडद्यामागची अशी कमाल जोडी आहे ज्यांनी नवा गडी नवं राज्य म्हणत असा हा प्रवास सुरू केला. प्रेमामध्ये छोटीशी टाइम प्लीज घेत जगायला आणि काय हवं असा कमाल असा फील दिला. जर तरची गोष्ट रंगवत बिन लग्नाची गोष्ट सांगितली. आणि ही जोडी अजून एक खास आणि फ्रेश अशी गोष्ट आपल्यासाठी घेऊन येत आहे, ती म्हणजे मराठी झी5 वरती हे काय नवीन. आणि ही जोडी म्हणजे नन अनदर दॅन प्रिया बापट आणि उमेश कामत. महाराष्ट्राचं क्यूट आणि आयडियल असं कपल. सगळ्यात आधी तुम्हा दोघांचं मी नवराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत करते. थँक्यू. आणि खरंच कमाल दिसताय तुम्ही दोघं सुद्धा. थँक्यू. आणि पहिला प्रश्न हाच येतोय की हे काय नवीन. तर ही सिरीज जी आहे ही काय अशी वेगळी गोष्ट आहे आणि काय रिलेशनशिप बद्दलचा असा वेगळा अँगल ह्या सिरीज मधून आम्हाला बघायला मिळणार आहे. मला असं वाटतं की प्रत्येक कपलना एस्पेशली आम्हाला सुद्धा जेव्हा कायम हा प्रश्न विचारतात, कारण आम्ही आता ऑलमोस्ट 19-20 वर्ष एकत्र आहोत. तर तुमच्या लग्नाचं सिक्रेट काय किंवा तुमच्या जोडीबद्दल बोला. तर तेव्हा आपण जेव्हा पूर्ण विचार करतो आणि मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या नात्यामध्ये असे वेगवेगळे टप्पे येतात. जसे वयाचे येतात तसे नात्यांचे सुद्धा येतात. आणि त्या वयामध्ये आपलं त्या नात्याकडनंच्या अपेक्षा बदलतात, जगण्याच्या अपेक्षा बदलतात, एक्सपेक्टेशन्स अबाउट लाईफ बदलते. आणि मग त्या सगळ्याचा काहीतरी एकत्रित परिणाम आपल्या आयुष्यावर, आपल्यावर होतो आणि हा आपल्या जगण्याचा किती रोजचा भाग आहे. सो आयदर काहीतरी नवं आपल्याला हवं असतं किंवा काहीतरी नवं आपल्या घडत असतं आयुष्यात किंवा काहीच नवं घडत नसतं. या सगळ्याचं एकत्रित मिश्रण म्हणजे हे काय नवीन. आणि मला असं वाटतं की खरं तर खूप जास्त हे आपल्या सगळ्यांच्याच ह्या म्हणजे ज्या वयाच्या टप्प्यावरती आता आम्ही आहोत त्या सगळ्या जोडप्यांना रिलेट होणार आहे. कारण ह्यातल्या बऱ्याच गोष्टी कदाचित परिस्थिती तशीच्या तशी नसेल, पण वाक्य म्हणा, इमोशन म्हणा, त्यातला भाव म्हणा, हे आम्ही सुद्धा खूप रिलेट करू शकतो की कधीतरी एक दिवस असा येतो जेव्हा आपल्याला असं वाटतं. सो आय थिंक स्लाइस ऑफ लाईफ जे आपण म्हणतो की आपल्या आयुष्याचाच भाग असलेली एक गोष्ट आपण जेव्हा पडद्यावरती पाहतो, तर ते आहे हे काय नवीन. खूप छान. उमेश, तुम्ही काय? मला असं वाटतं साधारण आम्ही ज्या आत्ताच्या वयात आहोत, जसं प्रिया म्हणेल तसं 40शीतनं एक
अशी फेज येते. हे मी अजून 40 झाले नाहीये. मी ऍव्हरेज काढलं आपल्या दोघांच्या आयुष्यात. सो Same. 40च्या वयात एक साधारण अशी फेज येते की जिथे काहीतरी नवीन करावं असं वाटतं. कारण आपण साधारण शाळा कॉलेजेसमध्ये ना आपल्या मनावर बिंबवलं जातं की तुला आयुष्यात मोठं होऊन हे करायचंय ते. मग आपण त्या रॅट रेसमध्ये लागलेलो असतो. सो आफ्टर कॉलेज आपण आपल्याला आयुष्यात करिअर हे आपलं मेन फोकस असतो. आणि काही जण नशीबवान असतात आमच्यासारखी जी त्यांचं पॅशन आणि करिअर हे एकच निवडू शकतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात ते होत नाही. प्रत्येकाने एक ठरवल्या पद्धतीने एक त्यांचं करिअरच्या मागे ते लागलेले असतात. सो साधारण 20शीत, 25शीत, 30शीत ते पूर्ण झोकून देतात की स्वतःचं करिअर सेट करायला. आणि एक साधारण 40शीत आल्यानंतर कुठेतरी त्यांनी त्यांचं करिअर सेट केलेलं असतं. पण मग अशा वेळेला एक कुठेतरी मोनोटोनी आलेली असते आयुष्यात की तेच ते आपण काम करत आलेलो आहोत. आपण आपलं करिअर तर निवडलेलं आहे. त्याच्यात आपण कुठेतरी काही जण सक्सेसफुल झालेले असतात. काही जण सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर असतात. पण तरीही एक अशी फेज येते की काहीतरी नवीन करावं असं वाटतं किंवा कंटाळा येतोय का आयुष्यात? नक्की आपण काय जगतो आहोत? ह्याचे प्रश्न पडायला लागतात. हम्म. पण तरीसुद्धा प्रेशर हे आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने येतच असतं ह्या फेजमध्ये. तेव्हा काहीतरी नवीन करण्यासाठी अ, काही जण त्यातले खूप मनापासून प्रयत्न करतात. त्यांचं पॅशन जपण्याचा प्रयत्न करतात. सो अशा वेळेला ना एक ठराविक लोकं प्रत्येक वेळेला विचारतात, "आता हे काय नवीन? बरं चाललंय ना आयुष्यात? सो आता हे काय नवीन तुम्ही काहीतरी विचार करताय? बरं चाललंय ते चालू द्या की." पण तरीसुद्धा माझ्या मते काही जण प्रयत्न करतात, की आपला छंद असेल किंवा काहीतरी वेगळं करायचं म्हणून प्रयत्न करतात. सो मला असं वाटतं ही तीच सीरीज आहे, की ह्या आयुष्याच्या स्टेजमध्ये रमा म्हणून रमा जे कॅरेक्टर करते आहे प्रिया, तिला काहीतरी नवीन करावं असं वाटतं आणि तिचं कुटुंब म्हणून मी किंवा तिचे आई-वडील काय पद्धतीने त्याच्यावरती रिॲक्ट होतात. तर ही सीरीज आहे हे काय नवीन. ओके. म्हणजे रमा आणि आदित्य ह्या आदित्य. भूमिका आहेत. जेव्हा भूमिका किंवा एखादा प्रोजेक्ट तुमच्या समोर येतो, तेव्हा काही थॉट्स डोक्यामध्ये असतात का, की हा प्रोजेक्ट आपण का निवडावा? आणि इव्हन काही वेगळे जेव्हा तुमचे प्रोजेक्ट असतात, तेव्हा ॲज अ कपल तुमच्यामध्ये डिस्कशन होतं का, की स्क्रिप्ट वाचली जाते एकमेकांची आणि हां, हां, ठीक आहे, प्रिया तू हे केलं पाहिजे किंवा उमेश हे तू नाही केलं पाहिजे, केलं पाहिजे. असं सुद्धा करियर वाईज डिस्कशन होतं का, की तेही ग्रांटेड आपण पकडतो तसं? नाही, ऍक्च्युली असं होतं आणि खूप स्पष्ट चर्चा होते. म्हणजे आ, आता ह्या कामाच्या बाबतीत अर्थात ऍक्च्युली ते फार झालं नाही, कारण वरुण नार्वेकर हा त्याच्यासाठी एक खूप मोठं कारण आहे. म्हणजे मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही जितकं काम केलंय वरुण बरोबर, तर अ, त्याच्यामुळेही म्हणा आमचं जे बॉन्डिंग तयार झालंय, आमची जी मैत्री आहे, आमचा जो एकमेकांवर विश्वास आहे, की मी वरुण करत असेल तर मी डोळे झाकून ते काम करायला तयार होते. सो त्यामुळे ऍक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप लास्ट मिनिट स्क्रिप्ट वाचलंय आम्ही. लिटरली शूटला जाण्याच्या 5 दिवस आधी आम्ही अख्खी प्रिया स्क्रिप्ट जसं म्हणते तसं बेसिकली वरुण हे खूप महत्वाचं कारण आहे. कारण त्याच्यावरती विश्वास आहे. तो जे लिहितो अ, त्याची जी आवड आहे किंवा तो आम्हाला ज्या पद्धतीने आमच्याकडनं काम करून घेतो, हे खूप मजेशीर, खूप चॅलेंजिंग आणि डेफिनेटली आधीचं इतकं प्रूव्ह झालेलं आहे, की आमच्या तिघांची युनिटी जी काही जेव्हा आलेली आहे, तेव्हा ते काम इतकं लोकांना आवडलेलं आहे, इतकं सक्सेसफुल झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय, की ते खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि ऑफकोर्स मराठी झी5 आत्ता कुठेतरी ते नवीन सीरीज ह्या गोष्टी ओपन करत आहेत आणि मला असं वाटतंय मराठीमध्ये एखादा प्लॅटफॉर्म अशा पद्धतीने असणं, ज्याच्यात वेगवेगळे जॉनर्स ते प्रयत्न करतायत आणि हा खूप लोकांच्या जवळ असलेला हा जॉनर आहे. हे काय नवीनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आम्हाला असं वाटतं कधीच प्रश्नचिन्ह आलं नाही आमच्या मनात. जे इथे दिसतंय मोठं प्रश्नचिन्ह. पण आमच्या मनात कधीच या बाबतीत हे प्रोजेक्ट करण्याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आलं नाही. ओके. आणि ॲज अ कपल जेव्हा तुम्ही काम करत होता तेव्हा भूमिका सॉरी आम्ही हो. मला मी सहमत तर आहेच. मला हो. एक थोडं ऍड करावंसं वाटत हो. होतं, की आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती काम करतो ना, मराठी चित्रपटांना जसे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण निर्माते आहेत किंवा आपण टेलिव्हिजन सपोर्ट आहे, तसं बऱ्याच लोक म्हणत असतात की OTT सपोर्ट का नाही, मराठी चित्रपट OTT वर येतानाही खूप कष्ट पडतात. तर मला असं वाटतं की त्यासाठी असा एक, आणि झी हॅज ऑलवेज बीन द बिगेस्ट सॉलिड सपोर्ट मराठीसाठी, अगदी अल्फा मराठीच्या दिवसांपासून सुद्धा. सो झी5चं मराठी प्लॅटफॉर्मवरती लोकांनी सबस्क्राईब करून त्यांना मराठी कॉन्टेंट बघायला मिळणं आणि त्याच्यासाठी एक
प्लॅटफॉर्म चालू ठेवणं आणि त्या प्लॅटफॉर्मनी फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांमधल्या कॉन्टेंट्सना, रिजनल भाषांच्या कॉन्टेंट्सना तितकंच महत्त्व देणं अदर देन हिंदी आणि इतर भाषातल्या कॉन्टेंट्स, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि दिस इज वन ऑफ द व्हेरी रिझन्स की चांगल्या लोकांनी, चांगल्या क्रिएटर्सनी ह्या प्लॅटफॉर्म्सवरती चांगल्या सिरीज करत राहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून लोक ह्या प्लॅटफॉर्म्सना सबस्क्राईब करतील आणि त्या प्लॅटफॉर्मवरती चांगल्या कॉन्टेंटसाठी टिकून राहतील. आणि आय थिंक झी5 खूप छान करते. हो. म्हणजे आतापर्यंत अनेक सिरीज आहे ज्या श्रद्धा अंधश्रद्धा ह्यातल्या सुद्धा गोष्टी सांगितल्या जात आहेत. आणि हे काय नवीन, आय थिंक हे अजून एक रिलेशनशिपचा एक वेगळा अँगल कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवला जातोय. जेव्हा तुम्ही ह्या भूमिका साकारत होतात किंवा ह्या सिरीजमध्ये काम करत होतात, तुम्हाला स्वतःला काही वेगळ्या गोष्टी एक अच्छा ठीक आहे आपण सुद्धा हे असं चुकत होतो असं काही जाणवलं का कधी? सीन काही करताना काही चॅलेंजिंग किंवा अच्छा इथे काहीतरी खूपदा वाटतं, खरं सांगतो. प्रिया त्याला कदाचित सहमत होईल की नाही मला माहिती नाही, पण वरुण हे जवळजवळ अनेकदा अरे ऍक्च्युली एक मिनिट, वरुण आमच्या घरातले जवळजवळ डायलॉग्स तो लिहून काढतो असं आम्हाला खूपदा वाटतं. आणि वरुण आणि उमेशचा DNA सेम आहे. हे मी कायम म्हणते. अनेकदा असं होतं की स्क्रिप्ट वाचल्या वाचल्या प्रिया इतकी हसायला लागते, इतकी किंवा आम्ही सीन करताना सुद्धा माझ्या मते आम्ही परफॉर्म करण्याच्या आधी आम्ही प्रेक्षक म्हणून ते इतकं एन्जॉय करतो. त्यामुळे मग मला असं वाटतंय की वरुण आम्हाला इतका ओळखतो ना की ते आम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यावेच लागत नाहीत. आम्ही सहज ते करून टाकतो. जसे आम्ही आहोत तसेच आम्ही ऑलमोस्ट ते काम करतो. हे बघ, मी त्याला आधी असं म्हटलं होतं, ह्याही आधी एकत्र आम्ही काम केलंय तेव्हा, की आयदर वरुण आम्हाला पुरता ओळखतो म्हणून तो इतकं करेक्ट रिलेटेबल लिहितो, किंवा वरुण आणि उमेश सेम आहेत, किंवा समस्त पुरुष असेच असतात. याच्यापैकी काहीतरी आहे. ओके. ह्या सिरीजमध्ये जसं मगाशी आपलं बोलणं झालं की कुठेतरी एक रुटीन जेव्हा चालू होतं, करिअर 9 to 5 जॉब म्हणा किंवा एक रिलेशनशिप आहे, 8, 9, 10 वर्षानंतर तो एक कंटाळा येतो त्या नात्यामध्ये किंवा त्या करिअरमध्ये. अशी फेज तुमच्या आयुष्यात कधी आली का? आणि जसं काहीतरी नवीन शोधावं किंवा हे नातं नवीन ठेवावं, फ्रेश ठेवावं ह्यासाठी तुम्ही काय करता? नशिबाने करिअर वाईज आमच्या आयुष्यात तशी फेज आली नाही. जसं मी म्हटलं, काही जण आमच्यासारखे नशीबवान असतात की ज्यांना त्यांचं पॅशन किंवा त्यांची हॉबी किंवा तो ते आणि व्यवसाय ही एकच आहे. म्हणजे आमचं पॅशनच ऍक्टिंग किंवा मीडियामध्ये अशा वेगवेगळ्या भूमिका करणं, तेच आमचं व्यवसाय असल्यामुळे मला तरी अजूनपर्यंत कंटाळा आलेला नाही आहे माझ्या करिअरचा. हो, डेफिनेटली आमच्या करिअरचाच एक भाग आहे की आम्हाला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कामं करायला मिळतात. सो आम्ही तो बदल आमच्यामध्ये शोधत असतो की आपल्याला आता म्हणजे सुरुवातीला जसं मी खूप रमलो होतो डेली सोप्समध्ये, मराठी डेली सोप्स मी खूप केल्या आणि मला चांगल्या येत होत्या, मला आवडत होत्या म्हणून मी त्या करत होतो. त्यानंतर मी नाटकात जास्त रमलो. मी अजूनही रमलेलोच आहे आणि मला आवडेलच अजून रमायला. तसंच चित्रपट, आता जसं OTT वरती वेब सिरीज. सो आम्हाला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करायला हा चेंज आम्हाला आवडतो, की असं वाटतं की आता काहीतरी वेगळं करावं, आता वेगळं माध्यम ट्राय करावं, वेगळी भाषा ट्राय करावी. सो पण करिअरचा अजून कंटाळा आलेला नाही की हे करिअर सोडून आता वेगळंच एक हॉटेलच उघडूया किंवा कॅफे किंवा कॅफेचं किंवा उघडूया किंवा डोंगरातच जाऊन आता राहूया वगैरे, असं अजून आमच्या आयुष्यात मला तरी आलेलं नाहीये. प्रियाचं मला माहिती नाही. तुझ्या आयुष्यात काय आलंय? असं गेलं. नात्यामध्ये असं काही हा, झालंय ती का? नात्यामधलं विचारते नात्याचं तू बोल. नाही. सी कंटाळा तर नाही आला आम्हाला एकमेकांचा, ऑब्व्हियसली, कारण आम्ही अजून एकत्र आहोत आणि छान आनंदी आहोत, टचवूड. पण मला असं वाटतं की आता तुम्ही ट्रेलर बघाल किंवा ह्याचं काही बाकी कम्युनिकेशन जेव्हा बाहेर येईल शो मधलं, तर त्यावेळेला हे नक्की जाणवेल की अशा बऱ्याच अपेक्षा असतात ज्या वयानुसार बदलतात. ऍक्च्युली ना, जरतरची गोष्ट या नाटकामध्ये खूप चांगलं वाक्य आहे, जे उमेशच्याच तोंडी आहे, की तो असं म्हणतो की कॉलेजमध्ये असतानाची तू, मग नोकरी लागल्यानंतरची तू, मग लग्न झाल्यानंतरची तू, ह्या तुम्ही वेगवेगळ्या होतात ना. मग तुमच्या वेगवेगळ्या अपेक्षा, असं सगळं एकच सेम सेम कसं असेल? म्हणजे ते वेगळ्या कॉन्टेक्स्टनी आहे, पण मी म्हणते की ते नॉर्मल आयुष्यामध्ये सुद्धा काय म्हणतात, लागू होतं. पण बऱ्याचदा तसं घडत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या आयुष्यात सुद्धा
मला माहितीये की आता मी जशी 25शीत 20शीत होते तशी मी आता नाहीये. मी माणूस म्हणून बदललीये, मॅच्युअर झालीये, कदाचित शांत झालीये, पण तरीही माझ्यातलं कोर एनर्जी तीच आहे. तसंच उमेश सुद्धा माणूस म्हणून बदललाय. काही गोष्टी तो पूर्वी करायच्या नाही त्या आता करायला लागलाय. ज्या करत होत्या त्या आता वयानुसार मागे सुटलंय. पण तरीही कोर एनर्जी सेमच आहे. तरी सुद्धा हे वाटतच राहतं प्रत्येक पिढीला की आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा तू जे करायचास ना ते तू आता करतच नाहीस, किंवा तू जेव्हा तेव्हा मला असं म्हणायचीस ना, किंवा आमच्या हां. दोघांमध्ये असं होतं की मी त्याला म्हणायचे की तू पूर्वी मला किती लाडाने काहीतरी म्हणायचास, प्रेम करायचास, हातात हात पकडायचास, तर त्याच्यावरती तो असा निर्लज्जपणे मला म्हणतो तेव्हा तू पटण्याच्या फेजमध्ये होतीस ना, आता पटून खूप वर्ष झाली आहेत. किंवा सिमिलरली तो मला असं म्हणतो की सुरुवातीला जेव्हा लग्न झालं होतं आमचं नवं नवं आणि तो डेली सोप्स करायचा तेव्हा कशी तू पहाटे 5 वाजता उठून पण मला डबा बिब्बा द्यायचीस ग, आता नाही काही करत वगैरे. सो मला असं वाटतं की ह्या आपल्या वयानुसार फेजेस बदलतात, पण ॲज लॉंग ॲज तुम्हाला त्याच्यातही काहीतरी गोडवा सापडत राहतो आणि तुम्हाला त्याच्यातही एकमेकांना धरून ठेवावंसं वाटतंय आणि त्याच्यातही तुम्ही काहीतरी जुनं जपण्याचा प्रयत्न करताय, पण नव्या वयामुळे आणि नव्या काय म्हणतात आयुष्य पुढे गेल्यामुळे जे काही बदल झालेत ते एक्सेप्टही करायला जर तुम्ही शिकत असाल, तर आय थिंक तर तुमचं जे कॉम्बिनेशन बनतं ते छान बनतं. सो बऱ्याचदा आम्ही त्याचा प्रयत्न करतो की आपण हा प्रयत्न करूया की आपलं जे जुनं चांगलं होतं ते रोज नाही पण निदान कधीतरी तरी करता येईल का, जे की मला असं वाटतं की उमेशने कायम जपून ठेवल्यात. आम्ही इतकी वर्ष आहोत, पण मी जेव्हा त्याला भेटले तेव्हापासून आत्तापर्यंत आणि मी हे कायम सांगते की ही हॅज मेड शुअर की तो म्हणजे बाकी अशा टिपिकल बॉयफ्रेंड गोष्टी आता करेल की नाही मला माहिती नाही, बट ही हॅज मेड शुअर की माझा प्रत्येक वाढदिवस हा स्पेशलच असतो. प्रत्येक. आणि म्हणजे आय कॅन वाउच फॉर इट. एकही वाढदिवस त्याला भेटल्यानंतरचा माझा डल, बोरिंग, बेसिक असा कधीच गेलेला नाहीये. सो हे ते जपण्याचा तो प्रयत्न करतो की निदान मी वर्षातला तो एक दिवस तिच्यासाठी इतका स्पेशल करेन की पुढे वर्षभर तिने काही मागितलं नाही वाह! पाहिजे. उमेश काय टिप्स देशील? इतकं सगळ्या बायका सोपं. कंप्लेंट करत असतात की नवरे वाढदिवस विसरतात. नाही, नाही, नाही. असं मी काही तो मी तेच म्हणतोय किती सोपं आहे. एक दिवस तुम्ही लक्षात ठेवा तो मनासारखा तिच्यावर की 364 दिवस तुम्ही तुम्हाला हवं तसं जगू शकता. नाही. पण नाही याचा. असं काही एवढं काही वाईट वागत नाही. I'm just letting you know. ओके. आपण ना प्रेम म्हणतो, फॉरएव्हर प्रेम. प्रत्येक पिढीचं एक वेगवेगळं प्रेम दिसतं. आता जी पिढी आहे त्यांचं आपण प्रेम बघतो. म्हणजे मला आठवतं की कॉलेज टायमिंगला आपल्याला असं होतं की एकाशीच प्रेम, त्याच्याशीच लग्न. पण आता ब्रेकअप आणि पॅचअप फार बदलतात. इव्हन त्यांच्या फार वेगवेगळ्या घोस्टिंग, बेंचिंग हे असे वेगवेगळे शब्द आहे. हे आपल्या वेळेला म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं हे सगळं काही. आय थिंक करत असतील पण तेव्हा त्याला टर्म्स टर्म्स आणि म्हणजे काल ब्रेकअप होऊन 2 दिवसामध्ये नवीन पॅचअप सुद्धा होतं किंवा नवीन रिलेशनशिप येतं. इव्हन ह्या पिढीचे ना करियर वाईज सुद्धा फार विचार वेगळे आहेत आणि म्हणजे ते करियर असू दे, रिलेशनशिप असू दे किंवा थॉट प्रोसेस खूप वेगळी आहे. ह्याकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता ह्या आत्ताच्या पिढीच्या? स्वतःला खूप सुखी समजतो. मी जेन्युइनली वाटतं की आमची पर तू माझ्या पिढीत आहेस का? मी आहे तुझ्या हां, ॲव्हरेज आउट कारण या विचारांमध्ये मी तुझ्या हां, पिढीत आहे. म्हणजे मला ना वाटतंय ही पिढी सगळ्या म्हणजे आता ही सगळ्यात सुखी आणि खूप छान अनुभव घेतलेले आहेत. म्हणजे आम्ही टेलिफोन पण बघितलंय, आम्ही पेजर पण बघितलंय, आम्ही हो. मोबाईल पण बघितलाय. ब्लॅकबेरी पण बघितले, हां, नॉर्मल म्हणजे फोन पण बघितले. आणि अगदी काय म्हणतात ना, घरात सगळ्यांच्या फोन नसणं, एकच फोन अशा म्हणजे जी खूप खूप चांगली फेज आम्ही बघितली आहे. बरं मी कधीच ना कंपेअर नाही करणार. अरे आत्ताची पिढी अशी आहे, आपली चांगली होती असं माझं म्हणणं नाही. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं आमची पिढी सगळ्यात सुखी आणि सगळी ट्रान्झिशन्स बघितलेली पिढी आहे. सो आय थिंक सगळ्यात बॅलन्स सुद्धा पिढी आहे असं मला वाटतं, की काही काही मिस करतात गोष्टी, नाही असं नाही डेफिनेटली. पण मला असं वाटतं की आत्ताची पिढी कदाचित ह्या पिढीचं ज्याच्या हातात मोबाईलनी जन्माला आलेली पिढी आहे. सो कदाचित त्यामुळे त्यांचं ते त्या पद्धतीने झालं असेल किंवा ज्या पद्धतीने ते वागतात. पण मी कधीच कोणाला जज करत नाही की ही पिढी वाईट आणि ती पिढी चांगली, आपल्या आधीची पिढी अशी आहे, आपल्या नंतरची पिढी मला असं वाटतं ती त्या त्या वेळेची फेज असते. जसे त्यांना हे खूप ब्रेकअप आणि मग हे कदाचित सोपं वाटत असेल, पण त्याच्या मागचे त्यांचे पेन्स पण वेगळे असतील असं मला वाटतं. त्याच्यामुळे आलेलं त्यांच्यावरती काय म्हणता येईल बर्डन असं मी म्हणणार नाही, पण त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स पण खूप आहेत जे त्यांना भोगावे लागत असतीलच.
सो आय थिंक त्यांना ते मिळतंय तर त्याच्या मागोमाग त्यांना वेगळंही काहीतरी भोगावं लागतं आहे. सो ऑल दी बेस्ट त्यांना. बिकॉज दे वर लिव्हिंग म्हणा किंवा काय म्हणतो आपल्याला की कमिटमेंट नकोय त्या हम्म. लोकांना रिलेशनशिपमध्ये. पण मला वाटतं Actually पिढीत असं सगळ्यांनाच नाहीये. असेल असं नाही. हा. हो, काय आपल्याला हे काय ना पटकन फार गोष्टी दिसतात, पण ह्याच पिढीतले अजूनही खूप सिरियसली विचार करणारी मुलं असतीलच, मुलं मुली जे काही आहेत ते, किंवा ते फक्त त्या पिढीचा जसं तू म्हणतेस तसं तो त्यांना हवा तसा फायदाही ते करून घेत असतील. पण मी म्हणतोय तसंच जे आपल्याला वाटतंय की खूप सोपं झालंय त्यांच्यासाठी, पण मला असं वाटतंय आपल्याला जितकं वाटतंय सोपं तितकंच त्यांच्यासाठी कठीण पण झालंय. त्या पद्धतीच्या रिलेशनशिप्स, त्या पद्धतीचे डिसिजन्स, त्या पद्धतीने बघ ना आधी एवढे कधीच सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट आणि डिप्रेशन आणि हा शब्द हे आधीच्या पिढीत असतील नाही, परत तेच आहे, नसतीलच असं नाहीये. पण प्रमाण त्याचं बोलण्यातलं म्हणा, आजूबाजूच्या अपॉइंटमेंट्स मधनं म्हणा, आत्ता त्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. कदाचित काही जणांना त्याचा फायदाही होत असेल पटकन बाहेर पडण्यात. म्हणतात की आधीची पिढी तशी आतमध्ये काय म्हणतात चोक होऊन किंवा अशी पण गेलेली असेल, कधी त्यांना वाचा मिळाली नसेल, जी आत्ताच्या या पिढीमुळे मिळते आहे, असंही असेल. सो प्रत्येक पिढीचे जसे जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ना, त्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत. आपल्याला काही जण उथळ वाटतात, पण तिथलीच त्या पिढीतली लोक काही सिरियसही असतील. कदाचित आता त्यांना जास्त कठीण जात असेल असंही मला वाटतं. ज्या पद्धतीने एक्सपोजर मिळालेलं आहे, त्या पद्धतीने कॉम्पिटिशन सुद्धा त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन खूप सुद्धा आहे. तेवढीच वाढलेली आहे. पण आपल्या पिढीच्या आधीच्या पिढीला एक्सपोजर तेवढं अजिबातच नव्हतं जे आत्ताच्या पिढीला मिळेल. सो प्लस आणि मायनसेस आहेत. सो जज करूया नको, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. आय थिंक करिअर वाईज सुद्धा ही पिढी खूप स्मार्ट आहे. म्हणजे रिस्क घेण्यासाठी सुद्धा हे लोक तयार असतात किंवा करिअर आपण रिस्क घेण्यासाठी तेव्हा घाबरत होतो की हे करू की नको करू, आई बाबा काय म्हणतील, आणि इथे हे कुठेतरी फोकस आणि डिटरमाइंड दिसतात. त्याबद्दल प्रिया तू काय म्हणशील? मी आता माझ्या वेगवेगळ्या इतर काही व्यवसायांमुळे मी खूप खरंच अशा 25, 28, 29 ह्या वयातल्या मुलांबरोबर काम करते. मला खूप जास्त परवाच आपण बोलत होतो तसं मला खूप जास्त आवडलेली गोष्ट खरं तर ही आहे ह्या जनरेशनची, जी आमच्या जनरेशनने शिकायला पाहिजे. ती म्हणजे प्रोफेशनल बाउंडरीज ठेवणं, कामाच्या बाउंडरीज ठेवणं. कारण मला असं वाटतं की आपली पिढी इतकं सगळं ज्या ट्रान्झिशन्समधनं गेली आहे त्या ट्रान्झिशनना कोपअप करण्यासाठी आणि सतत काहीतरी प्रूव्ह करण्यासाठी स्वतःचं आहे नाही ते सर्वस्व झोकून देऊन काम करत राहते सतत. मला ही पिढी शिकवते की रात्री मी संडेला फोन नाही उचलणार म्हणजे नाही उचलणार, काहीही झालं तरी नाही करायचं काम. रविवारी सुट्टी असते, आमच्यासाठी असं काहीच नसतं. शनिवार असो रविवार असो, कामाचा फोन आला उचला आणि काम करा. करा. तर मला ही ही क्लॅरिटी जी त्यांना आहे किंवा हे जे डिसिप्लिन ते घालू इच्छित आहेत, जे मला असं वाटतं आयदर माझ्या पिढीकडे नाहीये किंवा माझ्याकडे नाहीये. मला तरी निदान त्या सगळ्याचं खूप कौतुक वाटतं. मला असं वाटतं की मला हे अडॅप्ट करायला आवडेल. सो जसं उमेश म्हणाला तसं त्यांचेही काही प्लसेस आहेत, काहीही मायनसेस आहेत. कधी कधी मला असं वाटतं की ते खूप जास्त फटाकन मूव्ह ऑन होतात, जे मला होता येत नाही. आय थिंक आपली जनरेशन ना सतत माणसांना, कामाला, नात्यांना, ह्यांना त्यांना सतत धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. चांगलंही आहे हे, पण किती चांगलं आहे मला माहिती नाही. एका लिमिटच्या पलीकडे ते वाईटही आहे. सारखं सगळ्यांना धरून ठेवायची काही गरज नाही, जाऊ द्या ना सोडून. कदाचित सोडून दिल्याने तुमच्याकडे जे नवीन येईल ते चांगलं येईल. तर मला असं वाटतं की ह्या नव्या जनरेशनच्या ह्या काही गोष्टी आहेत ज्या मला चांगल्या दृष्टिकोनाने बघून शिकाव्याशा वाटतात, ज्या त्यांच्या प्रोफेशनली सुद्धा आहेत आणि पर्सनली सुद्धा आहेत. ओके. आतापर्यंतचे तुमचे जेवढे पण प्रोजेक्ट होते त्यातून नाती आणि एक नवरा बायको म्हणा किंवा कपल म्हणून कसं असावं हे सगळं एक कथा गोष्ट लोकांच्या समोर आली आहे. पण जेव्हा आपण 2 जनरेशन बघतो, म्हणजे मला आठवतं की आपण तो गजरा आणि चाफा सुद्धा पाहिलेला आहे आणि आत्ताची ह्या पिढीचं सुद्धा की ते नीजवर बेंड होऊन रिंग देणं किंवा पाण्याच्या ग्लासमधून प्रपोज करणं रिंग देऊन, ह्या सुद्धा गोष्टी पाहिल्या. कधी कधी आपण सुद्धा कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं प्रेम कसं व्यक्त करावं, ह्या पिढीप्रमाणे की ह्या पिढीप्रमाणे. इथे एक्सप्रेशन खूप जास्ती आहे प्रेमाचं आणि इथे न सांगता एक्सप्रेस केलं जातं. तुम्ही कुठलं मी तर गजरा चाफावालीच आहे बाबा. मी मी न सांगता नाहीये. एक्सप्रेस करणार आहे. हा. पण मला असं वाटतंय की आपल्याला जे मनापासनं वाटतं आणि आपल्याला जे करावंसं वाटतं तेच करावं. Yeah. दुसऱ्यांना कॉपी करायला जाऊ नये.
तर त्याचं हसं होतं. हसं होईल म्हणजे हसं कोण दुसरे होतील असं नाही, आपल्यालाच वाटतं आपणच ऑकवर्ड असतो. सो मला ज्या क्षणी वाटेल की गुडघ्यावर बसून प्रपोज करावं किंवा बोलावं प्रेमाने, तेव्हा मी ते करावं. पण मला ते वाटत नसेल तर ते मी नाही करणार. मी फक्त गजरा आणि चाफा देऊन मी हे बघतो की प्रियाला कशात आनंद मिळतो. तिच्या आनंदात मी माझा आनंद शोधला तर मला असं वाटतं हां, मग सो आय थिंक आपण ते करावं. आपल्याला जे आवडतं मनापासून जे करावंसं वाटतं, ना की इतर कोणीतरी करतंय म्हणून करावंसं वाटतं. या ऍक्च्युली आमच्यात तो फरक आहे हा. म्हणजे उमेश कधीही स्वतः जाऊन काही अशा एक्सपेन्सिव्ह गोष्टी विकत नाही घेणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घड्याळ असेल हम्म, हम्म. किंवा वॉलेट्स असतील किंवा असं काही ब्रँडेड परफ्युम्स आणि ब्रँडेड गॉगल्स वगैरे असेल, हे तो घेणार नाही. ही माझी आवड असते. पण तो आपणहून घेणार नाही. पण मी जर त्याला आपणहून काही आणून दिलं तर तो वापरतो. पण ही विल नॉट चूज इट असं. किंवा म्हणजे त्याला हे माहितीये की मला मला असं काही खूप अशी मोठ्या गोष्टी नाही, ह्या मला आवडतात पण देन इट्स अ डिफरंट स्टोरी. बट जेव्हा मला कोणती इमोशनली गोष्ट सांगायची असते किंवा मला काहीतरी खूप महत्वाचं फील करून द्यायचं असेल तुम्हाला, तर लाईक ही सेड गजरा, चाफा, साधं घरचं वरण भाताचं जेवण किंवा हाताने लिहिलेलं पत्र आणि हँड रिटन नोट किंवा कोणीही प्रेमाने स्वतः एफर्ट घेऊन लिहिलेली काही गोष्ट, हे मला खूप आवडतं. सो ही विल मेक शुअर की ही डू दोज थिंग्स. सो आय थिंक ते जास्त महत्वाचं खूप आहे. छान. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं सुख आहे. हां, म्हणजे मला जेन्युइनली म्हणजे जसं ही आता म्हणाली तसं मला माझ्यासाठी एखादं ब्रँडेड गोष्ट पण ही घेत असेल तर मला त्याच्यासाठी पैसे द्यायला काही वाटणार नाही. कारण तिला आवड आहे ते. तसंच ती स्वतःसाठी घेते म्हणून ती असं नाही की ह्याला नकोय तर ह्याला घेऊया नको नाही. तर ती माझ्यासाठी पण घेईल एकावर. सो आम्हाला ऑल्वेज एकमेकांसाठी करायला आवडतं. त्यामुळे आय थिंक ही सगळ्यात महत्त्वाची मगाशी गोष्ट. उमेश तू कॉपी असं म्हणाला, की आजकाल सर्रास कॉपी करतो आपण एकमेकांचं कपल्समध्ये मोस्टली. तर सोशल मीडिया कुठेतरी ह्याला इफेक्टिव्ह आहे का? म्हणजे आज अचानक कोणीतरी दुसऱ्याने पोस्ट केली, की त्याने अॅनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली किंवा आजचा व्हॅलेंटाईन डे त्यांनी कसा सेलिब्रेट केला आणि तेच दुसरं कपल जर का त्या पद्धतीने नाही करतंय, तर ते कंपॅरिझन त्यांचं सुरू होतं. तर ह्याबद्दल तुमच्या दोघांचं ओपिनियन काय आहे? नाही, बरोबर आहे मुद्दा. अगदीच तसं होऊ शकतं. कारण सोशल मीडिया त्याचसाठी बनलाय असं मला वाटतं. दाखवण्यासाठी रादर. काय आहे खरं हे त्यामुळे दाखवण्यासाठी. ह्या बघा पण जगण्याच्या 10 आयडियाज. पण मला अर्थात आम्हाला आम्ही वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाकडे बघतो. मला असं वाटतंय परत तेच मी जसं जनरेशनचं म्हणतो पॉझिटिव्ह, निगेटिव्हज आहेत. तुम्ही जज करू नका. तसं मी सोशल मीडियाला वाईट म्हणणार नाही. कारण त्याच्यात चांगल्याही गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. आता हे ना प्रत्येक माणसावर असतं. कुठल्या गोष्टीतनं काय घ्यायचं? मग तुम्ही सोशल मीडियातनं घ्या. नाहीतर काय आता सोशल मीडिया पटकन दिसतोय. पण पूर्वी शेजारच्यानी हे केलं म्हणून आपण करायला पाहिजे असंही होतच होतं ना. बरोबर. जर तुम्ही स्वभावात तुमच्या असं असेल, की मला प्रूव्ह करायचंय सतत आणि मला एका कोणाबरोबर तरी कॉम्पिटिशन करायची आहे, मग त्याच्यासाठी सोशल मीडिया असो किंवा नसो तुम्ही ते वागणार आणि तुम्ही ते तसं करणार. पण तुमच्या ते स्वभावात नसेल, तर तुम्हाला समोरच्या आजूबाजूच्यांनी 10 गोष्टी केल्या तरी मला जर ते नाही करायचं तर मी नाही करणार. तसंच मी सोशल मीडियाचा वापर हा दुसऱ्याला काहीतरी सिद्ध करायचं आहे. जर माझ्यात नसतानाही मला सिद्ध करायचं असेल, तर तुम्ही चुकीचा वापर करताय. पण तुम्हाला 4 गोष्टी आज सोशल मीडियामुळे चांगल्या कळत असतील, तर त्या तुम्ही घ्या ना. पॉझिटिव्ह गोष्टी घ्या, निगेटिव्ह गोष्टींकडे बघू नका. मी माझं सोशल मीडिया कसं वापरायचं हे मी ठरवणार. माझं पर्सनल आयुष्य मला सोशल मीडियावरती डिस्प्ले करायला आवडत नाही. पण मला माझं प्रोफेशनल आयुष्य डेफिनेटली डिस्प्ले करायला आवडतं. मला त्यामुळे 4 लोकांच्या गोष्टी त्याच्याबद्दलच्या कळतात, त्यांच्या कमेंट्स कळतात. त्यातही काही जर निगेटिव्ह कमेंट्स असतील, तर मी त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं हे मला माहिती आहे. कुठल्या कमेंट्सचा माझ्यावरती मी परिणाम करून घ्यायचा हे माझ्या हातात आहे. सो आय थिंक आपण परत सोशल मीडियाला दोष देण्यापेक्षा रिमोट आपण आपल्या हातात ठेवूया. हां, ऑलवेज एक्झॅक्टली. ऑलवेज. प्रिया, तू खूप सुंदर गातेस. तर कधी असं वाटलं नाही पुन्हा आता, की म्हटलं गाऊन दाखवलं. नाही, नाही, नाही. पण असं की ब्रेक घ्यावा आणि रियाज करावा किंवा ह्याकडे फोकस करून करियर म्हणून बघावं आणि उमेश तुला असं कधी वाटलं नाही का, की तिला ह्यासाठी कन्व्हिन्स करावं? मला कन्व्हिन्स करायची गरजच नाही. तिला माहिती आहे मला आवडतं तिने गायलं तर आणि म्हणूनच ती प्रयत्न करत असते किंवा तिच्या आईला आणि मला आम्हा दोघांनाही तिने गावं हे खूप मनापासनं वाटतं. कारण तिच्याकडे खूप चांगला सेन्स आहे, चांगला गळा आहे, सुरांचं खूप छान नॉलेज आहे.
पण काय आता एखादी गोष्ट नाही होत म्हणजे, पण तिने जेन्युइनली आता मध्ये प्रयत्न केला होता तू म्हणतेस तसा. हो. मागच्या वर्षी तिने प्रॉपर रियाज परत चालू केला होता. ती शिकत होती ऑनलाईन का असेना, त्या गुरु तिच्या खूप बाहेर राहतात महाराष्ट्राच्या बाहेर. सो त्यांच्याकडनं शिकत होती, पण आय थिंक तिला व्होकल नॉड्यूलचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तिला तो तिचा छंद किंवा तिची ती पॅशन तिला जपता येत नाही. मला काहीतरी कमी करायला पाहिजे. म्हणजे हे माझ्या लक्षात आलंय, की एव्हरीथिंग इज रिलेटेड टू टॉकिंग ना. सो हम्म. नाटक पण, गाणं पण, शूटिंग पण, इंटरव्ह्यूज पण आणि मी जी बाकीची काही कामं करते तिथेही मला बोलावं लागतं. प्लस अदरवाईज आयुष्यातही बोलायचंच असतं. सो व्होकल कॉर्ड्स आर मसल्स, तर तुम्ही किती वापरणार त्याचा? ओव्हर यूज नाही करू शकत. सो जेव्हा ओव्हर यूज होतो तेव्हा मला काहीतरी थांबवावं लागतं. आणि द सगळ्यात मोस्ट चॅलेंजिंग यूज ऑफ व्होकल कॉर्ड्स इज म्युझिक. ओके. कारण सगळ्यात जास्त त्याच्यात वापरल्या जातात. सो अनफॉर्च्युनेटली मला तिकडे पॉज घ्यायला लागतो. पण गाणं सुटलं नाहीये. मी गाऊ आत्ताही शकते. इट्स जस्ट दॅट मी ते कमीत कमी गाते, जेणेकरून आता बाकी आज दिवसभर मला बोलायचंय, त्याच्यामुळे आय हॅव टू रेस्ट माय व्हॉइस. पण एक छोटंसं गाणं होऊ शकेल का? रिक्वेस्ट. आहे का, तयारी आहे का? नको, आता नको. नाही? ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला दोघांकडे म्हणजे सगळीजण प्रेक्षक वर्ग म्हणा किंवा कपल गोल्स म्हणून बघतात. एक रिलेशनशिप आयडियल कपल म्हणून बघतात. तर तुमच्या दोघांचे हे सगळं काही हेक्टिक शेड्यूल आहे. ह्यामधून स्वतःला एकमेकांना वेळ कसा देता? आणि एक ते म्हणतात ना, तो जसं तू म्हणाले, की चाफा आणि गजरा जरी त्याने आणून दिला आणि लेटर तरी स्वतःच्या हाताने दिलं, तरी खूप असतं. तसं वर्षातून असं काही गोल ठरवलंय का, की यार इथे तरी जायचं, एखादा ट्रिप प्लॅन करायचा किंवा हे असे काही सगळं प्लॅन्स ठीक आहे. वगैरे? मी तुला खरं सांगू, हं. हे सगळं प्लॅनिंग होत हां. राहतं. बऱ्याचदा ते विस्कटतं, कारण मग कोणता तरी प्रोजेक्ट येतं आणि मग सगळ्या प्रायोरिटीज बदलतात. हे बदलतात. सगळं ठीक आहे. माझ्यासाठी आम्ही आता ज्या घरात राहतोय त्या घरात शिफ्ट झाल्यानंतर पासून झालेला हा एक काहीतरी फार कमाल बदल आहे, की उमेश खूप आपणहून स्वयंपाकघरात जाऊन 2-4 गोष्टी करायचा प्रयत्न करतो. तर माझ्यासाठी खूप स्पेशल मोमेंट असते ती, आणि खूप ॲक्चुअली इज द मोस्ट प्रेशियस थिंग, की मी काहीतरी आत्ता 2-4 दिवस आणि हे सलग झालं, तेव्हा तर ते मला जास्त जाणवलं, की मी खूप शूटिंगचं हेक्टिक चालू आहे, विचित्र लाईफ चालू आहे, अप अँड डाऊन. आणि मी येतेय घरी आणि ऑन द वे आहे, आणि मी उमेशला सांगितलंय फोन करून, की "तू घरी पोहोचलायस का?" तर तो म्हणला होता, "मी पोहोचलोय." म्हटलं, "मी पोहोचते आता 5 मिनिटात." तो म्हणला, "ठीक आहे." आणि द मोमेंट मी घरात आले, की माझ्या हातात एक असा गरम त्याच्या हातचा हो. चहाचा कप पडणं, मी खरंच सांगते ह्याच्यासारखं सुख नाही. म्हणजे तो एकतर चहा खूप सुंदर करतो म्हणून, आणि ह्याला आमची अख्खी टीम साक्षी आहे. कारण आमचे घरी कधी शूट्स असले आणि आमची सगळी हेअर मेकअप आणि स्टायलिंग हं. सगळी टीम घरी असली, की त्याचं "हां, उमेश सरांच्या हातचा चहा पिऊया" असं असतं. तर मला असं वाटतं, की ही तो जी एक चहाच. जेस्चर आहे हं. आणि हे जे ते प्रेम तो त्या चहामध्ये ओततो, की ती इतकी थकून आली असेल आणि ती बडबड करून आली असेल, तर तिला 1 कप गरम चहा मिळाला तर ती किती छान ती रिलॅक्स होईल. तर मला वाटतं, की हे प्रेम माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे दॅन एनिथिंग एल्स. मग ट्रिप प्लॅन होत राहतील, त्या होतात, कधी नाही होत. एकत्र वेळ जायला मिळतो, नाही मिळत. आम्ही खूप ठरवतो एकत्र मजा करूया, किंवा खूप असंही ठरवतो, की आता खूप एकत्र झालं, आता इंडिपेंडंट मजा करूया. हे सगळं होतं. ते बऱ्याचदा होतं, बऱ्याचदा फक्त प्लॅनिंग होतं आणि ॲक्चुअली काही होत नाही. पण तरीही ह्या सगळ्याच्या पलीकडे मला तो 1 कप चहा मग मला एकच गोष्ट येते, हं. त्यामुळे त्याच्यातच ओतायला पाहिजे ना प्रेम सगळं. बाकी काही येत नाही म्हटल्यानंतर मी त्याच्यातच ओततो सगळं प्रेम. पण आता सध्याची फेज अशी आहे, की बाहेर जाणं ठीक आहे. घरी जरी 2 दिवस आपण शांत एकमेकांबरोबर घालवला तरी आमच्यासाठी ती पिकनिकच असेल. सो पण आय आय थिंक थिंक वी आर ग्रेटफुल फॉर दिस येस, फेज टू. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. म्हणजे आय थिंक क्वालिटी टाईम आणि 1 कप चहा ही तुमच्या नात्याची जादू आहे. ॲक्चुअली आज दोघांना इंडिव्हिज्युअल मी विचारेल, म्हणजे प्रिया तू जशी ऑन स्क्रीन दिसते तशी तुझ्यामध्ये एनर्जी पॉझिटिव्ह आजही आहे. तितकीच तू अशी चुलबुली, क्युटी दिसते. आणि उमेश तू जसा शांत ऑन स्क्रीन वाटतो तसाच आहे. अजूनही कोणत्या अशा गोष्टींचे बदल आहे ते तुमच्यामध्ये नाही झाले? म्हणजे फ्रॉम करियर असो किंवा लाईफचे इतके काही टप्पे येऊ दे, पण ह्या गोष्टी आहेत, की ह्या गोष्टी तुमच्यामध्ये अजूनही नाही बदलल्यात? आय थिंक हेच, की छोटी तुझ्या वतीने पण एक सांगतेय मी माझ्याकडनं. माझ्याकडनं एक गोष्ट आहे, की मला काहीही लागलं म्हणजे
अगदी पिन टू पियानो कुठलाही प्रश्न असेल, डाऊट असेल, शंका असेल, ओव्हर थिंकिंग असेल, काहीही असेल तर माय गो टू पर्सन हॅज हो. बीन उमेश फॉरएव्हर. तो कितीही कटकटीत असला तरीही मी त्यालाच त्रास देणार, तो शांत असला तरी मी त्यालाच त्रास देणार. म्हणजे मला मी त्याचं ऐकेन न ऐकेनाच्यावरती नाही त्याचं इतकं असतं की मी आता इथे आहे तर मी इकडनं राईट घेतल्यावरती नो एंट्रीचं कसं जायचं. मी म्हटलं मी इथे घरी आहे, तू कुठे आहेस मला जगाच्या पाठीवरती कसं कळणार. पण तोही ती मला फोन करून प्रश्न विचारणारच की अरे हा रस्ता इकडनं जातोय तर हा बरोबर जातोय की नाही. अगं पण मी नाहीये तिथे, मी कसं सांगू तिथे. पण तरी ती मला फोन करून विचारणार. पण ह्याचा मला आनंद पण होतोच डेफिनेट. तेव्हा मी किती पटकन अगं असं मी कसं सांगू असं म्हटलं तरी आय एम हॅपी. पण तू उमेश खरंच इतका शांत कसा? म्हणजे पेशन्स लेव्हल आणि खरंच आहे ना हा शांत? पेशन्स लेवल खूप आहे बाबा त्याची. आय डोंट मला एवढ्या वर्षात कदाचित थोडे ते मिळाले असते तर बरं. आई वडिलांकडनं किंवा ते तसं आलेलं आहे असं मला नाही, वाटतं. बाबा पण खूप शांत होतेच म्हणजे. हा म्हणजे आय थिंक मी कुठलीच गोष्ट फार सिरियसली घेत नसेन कदाचित. म्हणजे मला असं ऑलवेज वाटतं की समजा कुठेही काही समोर काही प्रॉब्लेम आला तरी मला असं वाटतं त्याचं सोल्युशन असणार आहे. पॅनिक होऊन त्याचं सोल्युशन मिळेल असं नाहीये. सो उलट पहिलं आपण शांत व्हायला पाहिजे. शांतपणे जर विचार केला कुठल्याही गोष्टीकडे तर त्याचं बेटर सोल्युशन मिळू शकतं आणि आपण ऍटलिस्ट काही गडबड तरी नाही करणार. सो मला त्याची सवय झाली आहे. सो मला असं वाटतं आणि मला आवडतं शांत राहायला. मला नाही आवडत पॅनिक व्हायला किंवा हे म्हणजे गमतीचा भाग नाही पण जेन्युइनली मला ना इतका मी शांत कसा यायचं हे मला ना काही वर्षांपूर्वी, आता ते जरा कमी झालंय, की आता समजा आपली ट्रेन असेल किंवा आपलं जर विमान असेल त्याची वेळ असेल तर माझ्या मनात हे यायचं की मस्त ट्रॅफिक लागलं पाहिजे आणि अशी वेळ यायला पाहिजे की ट्रेन सुटते की नाही सुटत आहे, पकडतोय की नाही पकडत. मग आपण हे काहीतरी वेगळे विचार असेल. थ्रिल. त्यामुळे बाकीची लोक माझ्या आजूबाजूची जर पॅनिक असतील की अरे आपली सुटेल ट्रेन कसं होणार, तर मी शांत बसलेला असायचो की अरे बघूया ना, जर सुटली ट्रेन मग आपण कसं तिकडे पोहोचणार, त्याच्यासाठी आपले वेगळे प्लॅन्स तयार होणार, मग आपण काहीतरी गंमत करणार, आयुष्यात थ्रिल निर्माण होणार. सो मला त्या थ्रिलची खूप एक्साइटमेंट असायची अगदी माझ्या कॉलेजच्या काळापासून की गडबड व्हायला पाहिजे मग त्याच्यातनं आपण कसे बाहेर पडू ह्याची एक वेगळी मजा असते. सो मी थ्रिल त्याच्यात शोधायचो. मला असं त्यावेळी वाटतंय. कुठल्याही पॅनिकी सिच्युएशन मध्ये मी शांत असतो. अरे मेंटल क्लासेस असे हेल्थचे तुझ्याकडे हा. वेगळे क्लासेस लावायला पाहिजे की कारण कसं आपण मजा असते बघ ना असं. मग त्यानंतर हा. काय मजा नाही तर आपण वेळेत निघालो, आपण हा. ट्रेनला पोहोचलो, आपण वाट बघतोय नाही, ती नाही, मला आवडतं वेळेत निघायचं, वेळेत पोचायचं, मग वेळेत घरी तिच्या पोहोचून तिच्या वेळेत वेळेला ती झोपायचं. तिच्या वेळेला ती ट्रेन येणार, मग आपण बसणार, मग आपण आपल्या त्या ठरलेल्या प्रवासाने जाणार. हेच सिच्युएशन विचार कर की आपण पोचतोय की नाही हे माहिती नाहीये आणि आपल्याला तिथे समोर ट्रेन दिसते आहे आणि आता सुटणार आहे, जी धावपळ होईल मस्त. आणि आता ट्रेन सुटली, आता कसं पोहोचायचं आपल्या डेस्टिनेशनला. ही जी गंमत आहे, हा अनुभव तुमच्या आयुष्यात नेहमी राहतो. तुम्ही हे अनुभव जास्त विचार करा. तुम्ही कधीच आपले रेग्युलर प्रवास झालेले किती अनुभव तुमच्या लक्षात राहतात आणि असं काहीतरी गडबड झालेली असतं तुमच्या मला जास्त हे लक्षात असं राहतात. वाटतं हे काय नवीन. हा, ते मगाच्या प्रश्नाचं तू नाही उत्तर दिलंस. काय? मला काय गोटू वाटतं, तुला काय गोटू वाटतं, तू नाही सांगितलंस. खोटं वाटतं असं नाही, काही बदल नाही झाले. सो नाही. मला हा, बदल नाही झाला. हा मला असं वाटतं प्रियातला इनोसन्स अजिबात बदललेला नाही, जो मला खूप आवडतो. तिच्यातली अरे एक्साइटमेंट तुला, तुझ्यामधला तुझ्यातलं मी म्हटलं ना की मी आधी तू तुझ्याचकडे माझ्यात यायचे. असते ना. नाही नाही, मी तुझ्याचकडे यायचे ना प्रश्न घेऊन, आताही मी तुझ्याचकडे येते. असं म्हणजे बदल असा कुठला आहे की जो आतापर्यंत व्हॉट इज इट तुझ्यामध्ये- यू हॅव टू कम टू मी हम्म. फॉर अच्छा फॉर असं युअर्स. हा, Yes. असं खूप गोष्टी जसे जसं वय वाढत चाललंय तसं जास्त जास्त मी तिच्यावर अवलंबून व्हायला लागलोय. मला माझं काहीच नाही, मी तिच्याचकडे जातो प्रत्येक गोष्टीसाठी. काही घरातली ही काही गोष्ट असो, आधी फक्त काय जसं ती म्हणते किचन मध्ये, आता मला साधारण साखरेचा डबा आणि चहाचा डबा कुठे हे माहिती असतं, आधी तेही माहिती नसायचं. त्याच्यासाठी मी तिला फोन करायचो. तिथपासनं सोशल मीडिया सुद्धा माझ्या मते माझ्यापेक्षा बेटर ती अरे हँडल परवा करते. नाही झाला. काय? प्रिया ही स्टोरी पोस्ट करायचा माझा चिन्ह गेलं. हा मला अचानक मी ब्लँक होतो की अरे हे बेसिक मला कळतच नाही, साधं असतं ते पण कळत नाही. म्हणून मी तिला फोन करतो की अगं ते पोस्ट कशी करायची असते स्टोरी वगैरे. इथपासनं मला म्हणजे जे आपण आयुष्यभर मी करत आलेलो आहे, मला माहिती आहे कशी पोस्ट करायची, पण अचानक मी कळत नाही मला काय करायचं. मग मी तिला विचारतो अगं हे कसं करायचं. मग ती म्हणते अरे हे बेसिक आहे, हे कसं नाही तुला कळत आहे इतकी वर्ष करून. सो सांगितलं तुला हा सांगते, पण तेच मी सांगतोय Instagram तू part किती गोष्टी आहेत
किंवा अनेकदा हे आधीपासून आता ते मी थोडं हिलाच दोष देईन, कारण हिने मला अवलंबून केलंय त्याच्यावरती. म्हणजे आता मला शॉपिंगला सुद्धा जायला मी कदाचित ऑलवेज नाही, खूपदा मी तिला विचारतो फोन करून, की बाबा हे मी घेऊ की नको घेऊ, हे मला माझं ठरवता येत नाही. ओके, सो फॅशनचे पण हां, सगळे. डेफिनेटली. सो माझ्या मते अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तिच्या अजूनही तुम्ही एकमेकांना त्या हां, गोष्टी मी विचारता. तरी ती मला नाही विचारत, मी तिला त्या बाबतीत तरी मीच तिला विचारतो. चलो, खूप डीप थॉट झाले. आता एक रॅपिड फायर फनी राउंड येस. घेऊया. सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतो तुमच्या दोघांमध्ये? पण आता दोघेही म्हणतो. हा, आता मी जास्त चुका करायला लागलो. फनीएस्ट फाईट जेव्हा होते त्या मागचं नेमकं कारण काय असतं? फाईट मागचं कॉमन ह्या गोष्टीमुळे फाईट होते, कोणती गोष्ट आहे ती? फाईट कुठच्याही गोष्टीमुळे होते. हेच माझी शांतता. कारण तू काहीच रिॲक्ट कसं नाही करत आहेस, हे फनी. म्हणजे माझं म्हणणं आहे, मग काय म्हणजे. सो अजून काही सुचतंय तुला? नाही म्हणजे आपण काहीतरी खूप चिडलेलो असताना ना, उमेशचे खूप कॉमेडी कमबॅक असतात. ओके. तो वियर्ड कमबॅक आहे. मीच सांगू नाही शकत ते. पण तो इतक्या काहीतरी आपल्या अत्यंत संतप्त स्थितीमध्ये तो इतकं काहीतरी फालतू रिॲक्ट करतो, की तुझं अवसानच गळतं. मग नाही भांडता येऊ शकत. मग मला त्याच्यावरती चिडचिड होते आणि असं हसता भांडण होतं, की मला आत्ता राग आला तर तू कॉमेडी काय करतो इकडे? मला आता असं वाटतं की वरुणला प्रश्न विचारा, नक्की सीसीटीव्ही कॅमेरे नाही लावले. नाही लावले. सेम माझ्या सगळ्या DNA गोष्टी आणि same काय आहे. हवं अच्छा, आहे तुम्ही तुमचं. एपिसोड्स बघितलेत ना? येस, हो, येस. पहिले वरुण आणि उमेशचा DNA सेम आहे. ओके, जर का पुन्हा फर्स्ट डेट करायची संधी मिळाली तर कोणती जागा असेल? कुठली प्लेस तुम्हाला आवडते? Same, आम्ही आमची जिकडे ठरली. ठरलेली, तीच सांगणार आहेस ना तू? आता बघू तीच म्हणजे अशा 2-3 आहेत. बँड्राची. हां. ओके, शॉपिंग सगळ्यात जास्त कोण करतं? मी. जास्त मूडी कोण आहे? मी. निकनेम काय एकमेकांना? म्हणजे प्रिया आणि उमेश म्हणूनच हाक मारता की काही एकमेकांना वेगळी नाव आहेत? काय ह्याच मारतो. हम्म. जसं की Obviously आजकाल तरी. बेबी, शोना असे नाही, काही नाही. नाव Baby, असतात. शोना. असं काही ते गजरा आणि चाफ्यामध्ये बेबी शोना येत बेबी नाही. शोना ते नाही. नवीन nature. आहेत नावं, नाही असं नाही. बट लाईक बेबी शोना सारखे बेबी नाही. शोना वगैरे नाही आहे. सरप्राईज प्लॅन करण्यामध्ये कोण एक्सपर्ट आहे? घरातला बॉस कोण मी आहे? सरप्राईज प्लॅन केलंय हेच मी सांगेन त्याला. ते राहतच नाही पोटात. आणि मला ते कळतं, आणि त्यामुळे मला तिला पिन मारायला आवडतं, की ती बोलणार मला माहिती आहे. म्हणजे माझ्या वाढदिवसाचं जर तिने सरप्राईज प्लॅन केलं असेल तर ते मला तिच्या डोळ्यांमध्ये दिसतं, की हिने काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला आहे. आणि आता हे हिच्याकडनं काढून घ्यायचं असेल तर मग मी वेगवेगळ्या गोष्टी अशा करायला लागतो, की जेणेकरून तिला राहवत नाही आणि ती बोलून टाकते. वा. फोनवरती सगळ्यात जास्त कोण वेळ घालवतं? पार्टनरची सुपर पॉवर एका शब्दामध्ये. तुला उमेशची कुठली वाटते की ही सुपर पॉवर आहे आणि तुला प्रियाची? ही इज अ ग्रेट लिसनर. ऐकतो. अं, म्हणजे ती- ऐकतो म्हणजे आपण सांगितलेलं ऐकतो असं नाही. पण लाईक म्हणजे व्हॉट आय मीन इज दॅट ही इज अ ग्रेट लिसनर. तुम्ही जेव्हा त्याच्याकडे व्यक्त होत असता तेव्हा तो ऍब्सोल्युटली ऑब्जेक्टिव्हली विदाउट एनी जजमेंट तुमचं सगळं शांतपणे ऐकून घेत. असा ऐक. गुड लिसनर. गुड लिसनर. आय थिंक प्रियाचं एन्थुझियाझम ही तिची सुपर पॉवर आहे. म्हणजे Okay. कुठल्याही गोष्टीत, म्हणजे स्वयंपाक असू दे, ऍक्टिंग असू दे, कोणाला तरी मदत करणं असू दे, तिचं ऍक्टिंग शिवायचा सावेंचीचा जो बिझनेस आहे ते असू दे, किंवा कोणाला ओरडणं असू दे, किंवा काही असू दे, एन्थुझियाझम नेहमी सतत पारावर असतो. ओके. मोस्ट आवडत नाही अशी हॅबिट, म्हणजे त्याचा फार राग येतो की अरे अजूनही तू ही हॅबिट का नाही चेंज करत आहे, किंवा ही अशी I think कुठली you हॅबिट should आहे? read. अनॉइंग हॅबिट. तो वाचत नाही. वाचत नाही. त्याला वाचन फार आवडत नाही. दॅट्स द ओनली थिंग. फार आय थिंक काही कमी आत्ता हल्ली ही इज ट्राईंग टू अडॅप्ट टू दॅट हॅबिट. पण अजूनही पूर्ण मला असं वाटतं की तो बघू शकतो गोष्टी जास्त. म्हणजे कथा कन्झ्युम करू शकतो, नरेशन्स ऐकू शकतो. पण असं बसून घेऊन वाचू नाही शकत. अदर दॅन स्क्रिप्ट. Okay. स्क्रिप्ट आली तर वाचतो. तर ते तुला I कुठली think त्यांनी adapt केलं. हॅबिट तिची कुठली गोष्ट आवडत नाही बदलायला किंवा पाहिजे, बदलायला आवडायला पाहिजे. एक आवडत habit नाही. choose. मला असं वाटतंय ती जरा जास्तच लाईफ सिरियसली घेते. म्हणजे एवढं तिने घेऊ नये असं मला वाटतं. जरा चिल करावं आयुष्यात, जे ती करत नाही. मला असं वाटतं आयुष्यातला प्रत्येक क्षण हा म्हणजे अति परफेक्शनच्या मागे लागून मला असं वाटतं कधी कधी हो. नुकसान होतं, जे ती, आणि मग ते मनाला लावून घेणं, आणि मग त्याचा त्रास, आणि मग तो मला त्रास होतो. सो म्हणून म्हणजे तिने ते स्वतःचा गोष्ट त्रास कमी करण्यासाठी तू अल्टिमेटली मला असं वाटतं तिने जरा
चिल घे जरा चिल घेतला आयुष्यात तर बरं होईल. घेणार आहे मी 2026 मध्ये थोडा चिल म्हणजे ट्रेन सुटली तरी चालेल हा विचार करून. करेक्ट. मी म्हणजे जर 12ची ट्रेन असेल तर 11:30ला प्लॅटफॉर्म वरती असलं पाहिजे वाली आहे ना. जर का आता एकमेकांना तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल, इन्स्टंट कॉम्प्लिमेंट एकमेकांना काय द्याल? काय किती सुंदर दिसतेस ग ती. अय्यो काही नाही तू छान आहेस असाच राहा. ओके. उमेश, जर का आज तुला प्रियाला प्रपोज करायचं आहे, तर कशा पद्धतीने प्रपोज करशील? अच्छा हे तुमचे टास्क आहेत का? Yes. प्रपोज करीन ह्या 18 सप्टेंबरला मी तुझ्या आवडत्या जागेवरती तुला घेऊन जाणार आहे आणि मी आत्ता प्रॉमिस करतो की तेव्हा मी तुला त्या आवडत्या जागेवरती तुला प्रपोज करीन. असं मी आत्ता प्रपोज केलंय तिला. हे प्रपोज मान्य आहे तुला? हो, इतकं हो. साधं सिंपल? हो, कारण हा माझा वाढदिवस खूप जास्त स्पेशल असणार आहे. ती जागा नाही सांगितली पडद्याने. नाही. ती तिची आवडीची आहे मला माहिती आहे. जी आता सांगितली तर सरप्राईज निघून जाईल. पण मला अंदाज आलाय बहुतेक. प्रिया, जर का आज तुला उमेशला प्रपोज करायचंय, तर कशा पद्धतीने त्याला इम्प्रेस किंवा प्रपोज करशील? फॉर एक्झाम्पल, तुम्ही पहिल्यांदा भेटता एकमेकांना आणि तेव्हा तू त्याच्याशी बोलणं करते असं. फर्स्ट मीटिंग. मी पहिल्यांदाच भेटत असेल तर मी ऍक्च्युली तेच करेन जे मी त्या पहिल्या मीटिंगला केलं होतं. बिकॉज आय हॅव बीन अ ग्रेट फॅन ऑफ उमेश माझ्या लहानपणापासून. आणि आम्ही जेव्हा डेट करत होतो तेव्हा मी असं त्याला मला तो आवडायचा खूप आणि मला त्याला जाणून घ्यायचं होतं. तर मी त्याचं एक कसं माझ्या कॉलेजमध्ये एक सेलिब्रिटी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे वगैरे असं करून मी त्याला भेटले होते आणि त्याच्या आयुष्यातले सगळे प्रश्न विचारून त्याची उत्तरं लिहिली नव्हती, रिस्टोअर केली होती. आय थिंक मी तेच करेन. एक आपण करूया काय नको, प्रॅक्टिकल नको, तसं बापरे. छोटंसं. फॉर एक्झाम्पल, ती आठवत सिच्युएशन नाही आलेली आहे आणि ते नाही, ती तसं- सिच्युएशन घे. ती प्रश्न situation वेगळे आहे. असू शकतात. ते प्रश्न विचारायला पाहिजे असं फॉर नाहीये. एक्झाम्पल, ती सिच्युएशन आहे आणि तू विचारतेस तसं, किंवा तू फर्स्ट टाइम उमेशला हाय, भेटतेस. हॅलो. तुझ्या करिअरची सुरुवात कशी झाली? अरे बापरे! खूप मोठा प्रश्न आहे कारण करिअर आता रॅपिड फायर. रॅपिड फायर बघा, प्रश्न पण असं विचारते आणि नंतर म्हणते रॅपिड फायर आहे. करिअरची सुरुवात कधी झाली? मला माहिती आहे, पण आता तुमच्यासाठी हे काय प्रँक काय I म्हणजे think टास्क देतात म्हणून. माझ्या करिअरची सुरुवात अजून झालीच नाहीये, व्हायची आहे अजून. नाही नाही, माझ्या भावाचीच मी रिप्लेसमेंट केली होती एका कमर्शियल तुला नाटकात भाऊ तेव्हा. आहे? हो, मला भाऊ आहे. मला 2 भाऊ आहेत, सगळ्यात घरी मोठे. कोण कोण असतं? आई बाबा, मोठे भाऊ 2 आणि अशी फॅमिली आहे. अर्थात आई तेव्हा बाबा आई काय बाबा आता करतात? नाहीयेत. आई बाबा काय करतात? आई रिझर्व्ह बँकेत काम करायची आणि बाबा MSFत काम करायचे. तुमची जॉईंट फॅमिली आहे हो, हो. तुमच्या घरी गणपती असतो विचार पुढचा? हा. कारण तिच्या ती टिक लिस्ट करत होती. म्हणजे तिचं सासर असं होतं जिथे गणपती असणार, कारण तिला गणेशोत्सवात घरचं सगळं करण्यात आलं. त्यामुळे तिने अच्छा गणपती घरी आहेत. ओके, हे बरोबर आहे. अच्छा, जॉईंट फॅमिली आहे. ओके. मला एकत्र राहायला आवडतं. म्हणजे आता राहत नाही होत आम्ही एकत्र, पण तरी म्हणजे आय ऑलवेज वॉन्टेड की एकत्र राहूया. सो आम्ही Joint लग्नानंतरही ऍक्च्युली खूप काळ एकत्रच होतो. कारण उमेशचा एक भाऊ ऑस्ट्रेलियालाच असतो, इथे नसतोच. पण मी जरी अशी चौघांच्या फॅमिलीत वाढले असले, मी माझे आई बाबा आणि बहीण, तरीही आमचे काका काकू मामा मामी दादरला घर होतं त्यामुळे येऊन जाऊन सगळे फॅमिली दादरला राहायची. त्यामुळे आय ऑलवेज ग्रू इन अ फॅमिली जिकडे सारखी घरात माणसं आहेत. त्यामुळे मला असं आपणच दोघे एकटे राहिलोय मला फील नको होता. आता अर्थात अनेक कारणांमुळे काय 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 बदललं, पण तरी माझे बाबा आता आमच्याचकडे राहतात. त्यामुळे ॲटलिस्ट वी हॅव वी लिव्हिंग विथ पेरेंट्स इज व्हॉट आय ऑलवेज वॉन्टेड. अनफॉर्च्युनेटली ते त्याच्या आईबाबांबरोबर आम्ही नाही राहू शकलो, पण माझ्या आईबाबांबरोबर तरी थोडेसे राहिले. घरात मोठी बरं, तू माणसं सगळं आहेत हे लिहून महत्त्वाचं छान आहे. वाटतं. तू लिहून का घेत नाहीस इंटरव्ह्यू? नक्की तुला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना? तू नाही, लिहून का घेत मी स्टोअर केलाय माझ्या मेमरी कार्ड मध्ये, मी घरी जाऊन लिहिते. तो गणपती आहे की नाही हा सुद्धा प्रश्न तो विचारला होता. घरी गणपती हो. येतो. थँक्यू मी म्हणेन, हा टास्क छोटासा त्याचे फक्त पैसे वगैरे विचारले नाही, किती कमवतो वगैरे. एवढं नव्हतं. थँक्यू. कारण कसं आहे की खूप जण आम्ही तुम्हाला फॉलो करतो आणि तुमची जोडी धमाल अशी बघायला आवडते आणि पुन्हा ती मेमरी रिक्रिएट झाली आणि आम्हाला सुद्धा असं वाटलं की अच्छा, त्यावेळेस हे प्रिया आणि उमेश भेटलेत आणि तशीच चुलबुली प्रिया उमेशची हा संवाद साधते आणि ही छोटासा इंटरव्ह्यू घेते. थँक्यू म्हणून पुन्हा एकदा Thank you. नवराष्ट्रमध्ये हा वेळ काढून आपण ही छान मुलाखत घेतली. Thank you. जाता जाता मराठी झी5 वरती हे Yes. काय नवीन जरूर बघा. Yes. तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत आम्हाला दोघांना खूप प्रेम दिलंय, जोडी म्हणून, कलाकार म्हणून, आणि आम्ही केलेल्या प्रत्येक कलाकृतीलाही तितकंच प्रेम दिलंय आणि आय एम शुअर हे काय नवीन तुम्हाला नक्की आवडेल.
तुमच्या घरातलीच गोष्ट आहे असं तुम्हाला जरूर वाटेल. हसायचं असेल, थोडंसं इमोशनल व्हायचं असेल आणि आपलीच गोष्ट असं बघावीशी वाटत असेल, तुम्ही खरंच आमच्यावरती खूप मनापासून प्रेम करता आणि आम्हाला त्यामुळे आमच्यावरती जबाबदारी जास्त वाढते, की काही ना काहीतरी सतत प्रेक्षकांना आवडेल असंच करायला पाहिजे. सो तोच प्रयत्न आमचा हा आहे. वरुण नार्वेकर, मी, प्रिया त्याचसोबत अनेक कलाकारांची फळी आहे यावेळेला या सीझनमध्ये. सो प्लीज मराठी झी 5 वरती हे काय नवीन नक्की पहा.